सर्वप्रथम नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मला जायचं होतं श्री क्षेत्र भगवानगड येथे। बस स्टँडवरती गेल्यानंतर काय नशीब म्हणतात ना, ते देवानी जर आपल्याला बोलवलं ना तर बरोबर बाकीची सगळी वाटही मोकळी होत असतात। अगदी त्याच पद्धतीने गेल्यावरती लगेच हे बघा, भगवानगड गाडी आम्हाला लागलेली आहे। हे बघा, ही नदी तर एवढी सुंदर होती ना, जणू काही तिला बघावंच वाटत होतं, एवढी छान अशी नदी होती। त्यानंतर आता फायनली आम्ही खूप जवळ आलो होतो आणि शेवटी आम्ही पोहोचलो। आपण बघू शकता अनेक जण येथे दर्शनासाठी आलेले होते आणि शेवटी मी ज्यावेळेस गेले आणि पहिल्यांदाच माझं श्री क्षेत्र भगवानगड येथे जाणं होतं। मग गेल्यानंतर एवढं सुंदर वाटलं ना, काय सांगू तुम्हाला, शब्दात देखील वर्णन करता येणार नाही। आणि आतमध्ये गेल्यानंतर हा बघूयात आपण, हा आहे गाभारा जो बाहेर आपल्याला दिसेल। आणि त्यानंतर आता शेवटी माझ्या बाबांचं, भगवान बाबांचं मला दर्शन घ्यायचं होतं, समाधीचं त्यांच्या, ते दर्शनही व्यवस्थितपणे झालं। आणि त्यानंतर आपण या साईडने गेलो, राईट साईडने गेल्यानंतर इथे लगेचच आपल्याला वामन बाबांचं देखील दर्शन मिळतं आणि इथेही गर्दी कमी होती। म्हणजे आज खरंच खूप त्या दिवशी नशीब चांगलं होतं की प्रत्येक गोष्ट ही वेळेवरती होत होती। तर हे बघा, आपण बघू शकता इथे वामन बाबांची समाधी आहे, इथेही व्यवस्थितपणे दर्शन झालं। खूप गर्दी होती, म्हणजे खूप लोक येत होते दर्शनासाठी। दिवाळीचा महिना सुरू होता तरी देखील गर्दी खूप होती। आणि आपण बघू शकता खूप सुंदर असं आपल्या बाबांचा दरबार आहे श्री क्षेत्र भगवानगड। त्यानंतर इकडे आल्यानंतर इथे असतात आपले जे नामदेवजी शास्त्री महाराज आहेत, ते असतात इथे। परंतु इथे थोडंसं नशीब चुकलं, तिथे ते नव्हते त्यावेळेस हजर। आणि इथे बाबांनी त्यावेळेस वापरलेली जी वस्तू आहेत, वस्तुसंग्रह, तिथे तो वस्तुसंग्रह आहे, आपण बघू शकतो। हे बघा, वातावरण ही इतकं छान होतं ना की पूर्ण एकदम सुंदर असं दिसत होतं। त्यानंतर मग महाप्रसाद घेण्यासाठी गेलो, इथे प्रसाद घेतला। तर प्रसादाला होती खिचडी, शिरा। आणि हे जे समोर बघताय तुम्ही, इथे जे लोक लांबून येतात दर्शनासाठी बाबांच्या, तर इथे राहण्याची सोय देखील होती आणि आम्ही तिथे त्या दिवशी मुक्कामही राहिलो होतो। आणि आपण इथे ना थोडंसं मला घाबरल्यासारखं होत होतं, कारण ना मला बाबांवरती व्हिडिओ बनवायचा होता, बाबांची थोडीशी माहिती ही पोहोचवायची होती लोकांपर्यंत। पण ते म्हणतात ना थोडंसं, पण नाही, नंतर मी बोलले व्यवस्थितपणे, व्हिडिओही छान झाला। आणि रात्री तर एवढं छान वाटत होतं, आजूबाजूला सगळीकडे लाइटिंग होती आणि त्यामुळे रात्री जे आपलं श्री क्षेत्र भगवानगड आहे ना, ते खूप सुंदर दिसत होतं। आणि थोडे फोटो वगैरे काढले, खूप छान असं दर्शनही झालं। आपण बघू शकता श्री संत भगवान बाबा समाधी मंदिर। आणि त्यानंतर फायनली शास्त्री महाराजांचं देखील दर्शन झालं। ते थोडे त्यावेळेस बाहेर गेलेले होते म्हणून दुपारच्या वेळेला दर्शन नाही झालं त्यांचं, आणि नंतर ते आले आणि दर्शन घेतलं। इथं गेल्यानंतर ना एवढं मन प्रसन्न वाटतं की असं वाटतं की इथून जाऊच नाही, कारण इतकं छान वातावरण, सगळी जी सोय आहे ती देखील चांगली, असं आपलं श्री क्षेत्र भगवानगड।